व्याख्यान होत आली. हे विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण ते कानातच विरून गेले. विचारवंतांचा विचार प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानातून तो आमच्या काळजापर्यंत पोहोचला नाही. माणसामधला माणूस जागा झाला नाही. आणि म्हणून आजचं हे व्याख्यान आहे तर तुमच्या आयुष्यातला 1 तास आणि माझ्या आयुष्यातला 1 तास हा व्याख्यानाचा नाही तर हा परिवर्तनाचा आहे. इथं बदल होणार आहे, बदल होणार आहे. आणि हा बदल म्हणजे नेमका काय असतो हे मी तुम्हाला सांगून जातो. आणि याच्यासाठी अगोदर कृतज्ञता काय असते ही अगोदर आम्हाला समजायला हवी. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे माझ्या मातानं, माझ्या बंधूनं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, ज्या धर्माचं नाव मी माझ्या मुखावरती घेतो त्या धर्मासाठी मी काय केलं. मातानो, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. या परिवर्तनाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं माझ्या आऊ जिजाऊचं, मी नाव घेतलं होतं गाडगे बाबांचं, मी नाव घेतलं होतं तुकोबा रायांचं. लक्षात घ्या, ज्या ज्या महामानवांनी आणि ज्या ज्या क्रांतिकारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्यांची नावं माझ्या मुखातून निघाली, ती आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण फक्त लेकरांच्या मुखातून जय जयकार झाला, आपल्या मुखातून जय जयकार झाला पण तो फक्त जिभेतून झाला, बिंबीच्या देठापासून अंतरंगापासून झाला नाही. आणि म्हणून मातानं सांगतो, ज्या वेळेला तुकोबा रायांचं, ज्ञानेश्वर माऊलींचं नाव आमच्या कानावरती येईल, ज्या वेळेला छत्रपतींचं नाव आमच्या कानावरती येईल त्यावेळेला माऊलीनं, माझ्या युवकानं, आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. चौकोर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, लक्षात घ्या मातानो, या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी, या संत महात्म्यांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा आणि मानव जातीचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानानं बसलेलो आहोत. आज आमच्या चेहऱ्यावरती माऊलीनं तेज आहे, माझं कुटुंब आनंदी आहे, माझ्या अंगणामध्ये सडा पडतो, माझ्या अंगणामध्ये रांगोळी पडते, वर्षातले येणारे 12 सण मी अगदी आनंदाने साजरी करते. का करते? कारण बलिदान आहे बघ, या महात्म्यांचं बलिदान आहे, माझ्या संतांचं बलिदान आहे, या समाज सुधारकांचं बलिदान आहे. मग त्यांचा जय जयकार कसा करायचा? पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज आलं पाहिजे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी खांद्याजवळ ठेवायच्या आणि आसमंत हा दुमदुमला पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. चला, प्रत्येकानं पाठीचा कानात ताट ठेवायचा, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आणि जय जयकार बिंबीच्या देठापासून झाला पाहिजे. चला, तिकडं बसलेले सगळ्यांच्यासाठी आहे. तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आला नाही लांब बसलाय म्हणून, सगळ्यांनी इथं वट वागळ्यासारखं कोणी बसायचं नाही. 1 तास चेहऱ्यावर आनंद पाहिजे, नाहीतर घरात वट वागळ्यासारखं ह्या करून तसं बसायचं नाही. इथं अगदी आनंदानं आणि जय जयकार जोरात करायचा. चला, घ्या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कानात ताट. पाठीमागच्या माऊली, तुम्हाला वाटत असेल हे काय तर सांगते, नाही जय जयकार केला तर चालतोय, पाराखाली बसलेली, झाडाखाली बसलेली वडाच्या, नीट ऐकायचं, आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आहे. माऊलीनी माझ्या 3ऱ्या अध्यायात कर्मयोगात लिहून ठेवलेला आहे. काय लिहून ठेवलेलं आहे? ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे सिद्धी होईल, वांछित ही पुरेल मानसींचे, वाचा सिद्धी पावाल, वाचा सिद्धी अज्ञापक होवाल, म्हणीये तुम ते मागतील महारिद्धी. सगळं काय देतात कोणाला? जो निष्ठेने, सातत्याने आणि पवित्र मनाने आपलं कर्तव्य करतो त्याच्या मुखावरती वाचा सिद्धी येते. विचार मंचाला 25 वर्ष दिलेत, आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आहे. जर का चुकून एखाद्याला आपण शाप दिला, आपला शाप लागतो 100%. आजचा शाप असा आहे, जो कोणी चेहऱ्यावर तेज आणून जय जोरात म्हणणार नाही
अर्ध्या तासात त्याच्या छातीत दुखायला लागत, पाऊण तासात ते घामानं भिजल, एका तासात तोंडाला फेस येईल, सव्वा तासात डॉक्टर नाडी चेक करून सांगतील ह्याचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. मला मिळालेला हार त्याला घालणार आणि पुढच्या कार्यक्रमाला पुण्याला निघून जाणार. मागच्या महिन्यात 9 घालवल्यात, 9. या महिन्याची सुरुवात अजून काही झाली नाही आणि ती इथून होऊ नये. वट वागळासारखं कोणी बसायचं नाही. चला सगळ्यांनी जय जयकार पायदा झाला पाहिजे, याला म्हणतात कृतज्ञता. चलो हा एक एक चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता येणारा 1 तास असाच जोश, चेहऱ्यावरती तेज आणि सगळ्या माऊलींना, माझ्या भगिनींना अगोदर सगळ्यात अगोदर विनंती, अजिबात चेहऱ्यावर तणाव आणायचा नाही. नवऱ्याला सांगून आली होतीस 4ला सुरू होतंय, 5ला संपतंय, आलीच बघा, आल्या आल्या चहा देते, काळजी करू नका. आता वाजले 4:30 पावणे 5, आता मी सोडणार कधी? ते घरामध्ये असं पिसळलेलं असणार, नुसतं शेताकडून आलेलं असेल, कामावरून आलेलं असेल, तू समोर दिसली नाही की तुला फोन करणार. आता त्याच्या फोनकडे तू बघायचं नाही, आला फोन कटच करून टाकायचा, त्याचा टेन्शन तू घ्यायचं नाही. आणि आता आपलं प्रवचन परिवर्तन संपल्यानंतर भीत घरला जायचं नाही. चिडला असेल काही ना, आता ओरडतंय ना, आता भांडणच आहे, अजिबात नाही. चेहऱ्यावर एक तेज घ्यायचं आणि घराकडे जायचं. नवरा पुढे आला की त्याला म्हणायचं चल बाजू हट, हवाने दे म्हणायचं जरा. आज मी मंडपातून आलेले आहे, माझ्या माऊलींच्या सप्ताहातून आलेले आहे. माझा वसंत नावाचा भाव आला होता, आनंदी जीवन कसं जगायचं सांगून गेलेला आहे. चल बाजू हट हवाने दे. नवरा बाजूला झाला रे झाला, 100% तुझी सासू येणार बघ, 100% सासू पळत येणार. सासू पळत आली की नेहमी सारखं तिच्याकडे बघून, काय सांगतोय, नेहमी सारखं तिच्याकडे बघून नाक मुरडायचं नाही, बोट मोडायची नाहीत. मला तुमची खोड माहितीये. सासू पुढे आलं की आज जरा वेगळं करायचं, सासूकडे बघायचं नाच करायचं, आत्या मग करायचं. म्हातारी पडली पाहिजे खाली, म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. मॉनिटरचे आवाज सोड, मॉनिटरचे. म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा. म्हातारी खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली रे पडली, तिला सोडायची नाही, तिच्या जवळ बसायचं, दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा, आत्या मग करायचं. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे आणि म्हातारी गडागडा लोळली की तुझ्या नवऱ्याला म्हणणार लवकर पळ, काल पौर्णिमा संपली, अजून हिच्या अंगातलं जायना. म्हातारीला जवळ घ्यायचं, हे नवऱ्याला जवळ घ्यायचं, घरातल्या प्रत्येकाला जवळ घ्यायचं आणि काय सांगायचं, माझ्या अंगात आलेलं आहे, माझ्या अंगात आलंय, पण माझ्या अंगात आनंदाचं वारं आलंय. आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणावर भांडण करणार नाही. प्रत्येकानं कसं राहायचं तर अगदी आनंदात राहायचं. चला जगूया आनंदाने. हे माऊली, हा आजचा महामंत्र घरी घेऊन जायचं. आणि तुला सांगतोय बघ, हे माते, हे माझे भगिनी, हे माझी आई, तुला सांगतोय तू अगोदर आनंदी पाहिजे बघ, तू अगोदर आनंदी पाहिजे. सगळ्या घुसमटी तुझ्या आतमध्ये तू ठेवलेली आहेत. हे बघ, नवऱ्यानं काय बोललं त्याला काय बोलता येत नाही, ती घुसमट आतमध्ये राहिली. सासू काय बोलली ती घुसमट आतमध्ये राहिली. पोरग काय बोललं ती घुसमट आतमध्ये राहिली. तुला कधी व्यक्त होता आलं नाही. सगळ्या घुसमटी घेऊन तू कुटुंबासाठी जगू लागली. पण आज तुला सांगतोय बघ, आज इथं घुसमट बाहेर काढायची. कारण तुझ्या चेहऱ्यावर जर तेज असेल आणि तू जर आनंदी असलीस तर घरातली प्रत्येक व्यक्ती आनंदी असते. लक्षात घे, ज्या घरातली स्त्री आनंदी ते कुटुंब आनंदी, कुटुंब आनंदी म्हणजे माझं गाव आनंदी, गाव आनंदी म्हणजे माझं राष्ट्र आनंदी. आणि म्हणून माते सांगतोय तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. आज तुझा हा मुलगा आलेला आहे ना, आज तुझा भाऊ आलेला आहे ना, आलं हसायला, मनात ठेवायचं नाही बघ, चोरून तेवढंच हसायचं नाही, फुसूक करून हसायचं नाही बघ. आलं हसाय, दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्या, तू अजिबात भ्यायचं नाही. हसता हसता टाळी द्यायची, पडली तरी चालत्या. फक्त मांडीवरचं पोरग तेवढं खाली आदळायचं नाही बघ. मागच्या कीर्तनात तसंच झालं. एक माता एवढी रंगली, पोरग धरलं दान करून आदळलं.
आणि तुम्हाला सांगतोय ग मातानो, एक आयुष्यात तुम्हाला एक दिवस हा सप्ताह मिळतो, त्यातला एखादा दिवस असा आनंदाचा असतो. ती बारकी सारखी सगळी कशाला शिमडी पोरं घेऊन आलाय ग मांडीवरने? त्याच्या बापाकडे जरा देऊन येता येत नव्हतं का तुम्हाला? हा बाप बसला आजूबाजूला 150 टनाचा मोदळा घेऊन, आणि तो आलीच बोकांडी घेऊन पोरग. चल र माझा गण्यान, चल र शोन्यान, तो हागला का तू मुतला का, वडत आणायचं. आणि पोरग पण एवढं नालायक, मंडपात आलं की मम्मी शिला आलंय, मम्मी शिवला आलंय, चाल काय घातला थोबाड फोडाय पाहिजे ते. ती कशी का बसवली कार्टी, कशी का बसली, किती दांगा करतात, कसे तुम्हाला घरात गप्पा बसतात असे? कसं करता तुम्ही घरात? 7 वाजता स्वयंपाकाला लागतेस. बरं आता नुसता स्वयंपाक करून चालतोय का? बिचारे तुला वेळ कुठं आहे? इकडं स्वयंपाक, तिकडं मालिका बघत बसतीस. मालिका, तिकडं मालिका पण काय भारी भारी आहेत. माझा रंग पिवळा आणि हिजा रंग निळा आणि हिजा रंग कुठला. एक मालिका आहे, आई कुठं काय करते, त्यात कोण कुणावर लग्न कितवं करायला लागलं हेच कळणं झालंय. कोण पळून जातंय, कोण परत येतंय. एकीकडं स्वयंपाक करतेस, एकीकडं मालिका बघतेस. तेवढ्यात तुझं हे पोरग येतंय बघ, जवळ येतंय, मम्मी मम्मी, लगेच सगळा राग त्या पोरावर काढतीस, धरतीस पोराला, काय म्हणतेस, गप्प की रे कार्ट्या, बा येईल आता गिळायला, अजून स्वयंपाक झाला नाही, गप्प बस, आल्या आल्या गिळाय मागतोय. पोरग काय तुला त्रास द्यायचं थांबत नाही. रागाच्या भरात धरतीस पोराला, घालतीस रपाटा, आणि पोराला काय म्हणतेस, बाच्या वळणाव गेलायस नालायका, बाच्या वळणाव गेलायस, बा असाच आहे माझ्यातला, एक गुण तुझ्यात नाही, बाच्या वळणाव गेलायस. बाना बाहेर न याचं, धरायचं पोराला, घालायचा रपाटा, आईच्या वळणाव गेलायस, आईच्या वळणाव गेलायस, माझ्यातला एक गुण तुझ्यात नाही. आजीनं याचं नातवाकडे बघायचं, आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना कळना नेमकं आम्ही मटेरियल कुणाचं आहे, आम्ही नेमकं वळणाव कुणाच्या गेलोय. इथून सुरुवात प्रबोधनाला लक्षात घ्या. तरी सुद्धा मी सांगतोय, प्रत्येक कुटुंब आनंदी असणं काळाची गरज आहे. आजच्या या संतांच्या भूमीतून, विचार मंचावरून मी तुम्हाला सांगतो, तुकडोजी महाराज माझे सांगतात, गाव करावा या निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर. नीट लक्षात ठेवायचं, येणारा 1 तास परिवर्तन करून जाणार आहे. गाव करावा या निरोगी सुंदर, सुधारावे लागेल एक एक घर, आणि त्याहून घरात राहणारा करावा लागेल आदर्श. आणि घरातला प्रत्येक व्यक्ती आदर्श करायचा असेल तर घरातली प्रत्येक माता अगोदर आनंदी असावी लागते माते. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या चेहऱ्यावरती तेज असलं पाहिजे. आज वसंत हंकारी आला आणि फक्त हसवून गेला, असं होता कामा नये बघ. आज वसंत हंकारी आला आणि तो हसवून गेला, असं होता कामा नये. आणि म्हणूनच तुझ्या काळजामध्ये बाप पेरायला आलोय, तुझ्या काळजामध्ये आई पेरायला आलोय. हे जीवनाचं सत्य तुला दाखवून द्यायला आलोय बघ. खऱ्या अर्थानं विठ्ठल असतो कुठं, खऱ्या अर्थानं भगवंत असतो कुठं, याची जाणीव तुला करून द्यायला आलोय बघ. आणि म्हणून माते मी तुला सांगतो, हे पोरांनो, आज घरी जायचं. हे इथं बसलेल्या प्रत्येकानं आज घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे बघ, हे बघ, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 30 वर्षाचं असू दे, तुझं वय 35 वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं असू दे, हे माते, हे बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं आणि हे आपल्या आई समोर उभं राहायचं बघ. घरामध्ये आई आहे ना, घरामध्ये ती माऊली आहे ना, तर आज पळत पळत जायचं आणि त्या माऊली समोर उभं राहायचं आणि त्या माऊलीला एक प्रश्न विचारायचा. पोरानो, हे पोरानो, त्या माऊलीला एक प्रश्न विचारायचा, जो प्रश्न तू आजपर्यंत कधीच तुझ्या आईला विचारला नाहीस. पोरा, इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत शिक्षण तू घेतलंस, तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, पण कधीच तू तुझ्या आईला हा प्रश्न विचारला नाहीस. त्या आईला पळत पळत जायचं आणि पहिला प्रश्न विचारायचा, आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तुला पोरानो, आज तुझं वय कितीही वर्षाचा असू दे बघ, घरी जायचं, आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या माऊलीला हा प्रश्न पहिल्यांदा विचारायचा बघ. आई, 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस आई, त्या वेळेला तुला किती वेदना होत होत्या ग, तुला किती वेदना होत होत्या. आज आईला हा प्रश्न विचारायचा. तुझ्या मुखातून हा प्रश्न निघाला की त्या माऊलीचे डोळे भरून येतील, कारण आईला आजपर्यंत हा प्रश्न कधीच कोणी विचारला नाही. पोरा, आज घरी जायचं आणि तू हा प्रश्न तुझ्या आईला विचारायचा. आई,
9 महिने 9 दिवस तू ज्या वेळेला मला तुझ्या उदरामध्ये ठेवलीस आणि मला जेव्हा जन्म तू देत होतीस त्यावेळेला तुला किती वेदना होत होत्या ग, तुला किती वेदना होत होत्या. पोरानो, त्या आईच्या मुखातला शब्द विरून जाईल. त्या आईच्या मुखातला शब्द विरून जाईल. ती आई आबोला धरेल. आणि म्हणून पोरा मी तुला सांगतो बघ, हे बघ, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुला उदरामध्ये ठेवते, ज्या क्षणाला ती तुला जन्म देत असते त्यावेळेला या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा, शेवटचा श्वास घेतलाय. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या आईला तुला जन्म देत असताना होत असतात पोरा. हे पोरा, हे एवढ्या अनंत यातना आणि मरण यातना त्या माऊलीला होत असतात. हे पोरा, तरी सुद्धा ती तुला जन्म आनंदाने देते. हे एकीकडे तुझा जन्म होत असतो पोरा आणि दुसरीकडे तिचा शेवटचा श्वास या आसमंतात विलीन होत असतो, या आसमंतात विलीन होत असतो. हे पोरा, तरी सुद्धा एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना ती आई सहन करत असते. कारण पोरा, तुझ्या जन्मामुळं, हे पोरा, तुझ्या जन्मामुळं त्या माऊलीला आई पण येणार असतं पोरा, आई पण येणार असतं. तिला आई व्हायचं असतं. हे आणि त्या आईपणासाठी ती माऊली अनंत मरण यातना सहन करते आणि तुला जन्म देते पोरा. हे पोरा, अरे इयत्ता पहिली पासून लेकरा, इयत्ता पहिली पासून, हे माझ्या पोरा, इयत्ता पहिली पासून पदवी पर्यंत अनेक गणित या फळ्यावरती तू सोडवलीस बघ, या फळ्यावरती तू सोडवलीस. पण पोरा, आई बापाच्या वेदनेचं गणित मात्र तुला कधीच सोडवता आलं नाही. आई बापाच्या वेदनेचं गणित मात्र तुला कधीच सोडवता आलं नाही पोरा. आई बापाची वेदना तुला कळाली नाही. अरे सप्ताह केलास काय, 7 दिवस मंडपात बसलास काय, अरे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचलीस काय, तुकोबा रायांची गाथा तुला तोंडपाठ झाली काय, पण त्याच्या तळाचं अध्यात्म मात्र तुला कळालं नाही पोरा. हे ते अध्यात्म आज तुला सांगतो बघ, या मंडपामध्ये वसंत हंकारे आला फक्त हसवून गेला असं होता कामा नये. आज तुझ्या मधला माणूस जागा करूनच मी जाणार पोरा. हे पोरा, हे बघ, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालाचा पहिला पापा जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. हे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे बघ. आणि पोरा, तुला दुसरा अध्यात्म सांगतो बघ, तुला हातामध्ये घेतल्यानंतर, हे पोरा, तुला हातामध्ये घेतल्यानंतर तुझ्या गालावर जर पहिला अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. विसर देत आहे रे, विसर देत आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि हा बाप आणि ही आई आज तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय पोरा. म्हणून घरी जायचं बाग, म्हणून घरी जायचं ना आपल्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई किती वेदना होत होत्या ग तुला, किती वेदना होत होत्या पोरा. या वेदना तुला कळाले नाही. तुला देवधर्म, पोरा, खऱ्या अर्थानं तुला देव कळाला नाही, तुला धर्म कळाला नाही, तुला राष्ट्र कळालं नाही, तुला आई कळाली नाही, तुला बाप कळाला नाही. आणि हा बाप तुझ्या काळजावर पेरायला आलोय बघ पोरा. हे बाप, आणि म्हणून तुला एका मिनिटात तुझी ओळख तयार करून देतो बाग. एका मिनिटामध्ये तुला तुझी ओळख तयार करून देतो बाग. पोरे, आज घरी जायचं, आज घरी जायचं बघ आणि आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. तुला जर आई, तुला जर खऱ्या अर्थानं आई कळायची असेल आणि तुला जर खऱ्या अर्थानं बाप कळायचा असेल तर पोरे, तुला जर आई कळायची असेल आणि तुला जर बाप कळायचा असेल तर बाप, तू कोण आहेस याची जाणीव तुला करून देतो बघ. पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ आणि एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, दगड फेकत
हातांचा माराही तिच्या मनावरती होत होता. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काय अंगावरती झेलत एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. अंगावरचं शेणाने माखलेलं लुगडं दूर करत होती. हे पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती. आणि ती माझी सावित्री आहे समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या बघ. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या बघ. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस. कोणी पण यावं. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस बघ. कोणी पण यावं. कोणी पण यावं तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि तुला घेऊन जावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी. हे स्वतःच्या वासना शांत झाल्यानंतर हे पोरी तुला रस्त्यावरती फेकून द्यावं. हे तुला तुझा धर्म बुडवावा लावावा. एवढी स्वस्त नाहीस पोरी. तू कोण आहेस? माझ्या राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी, ते आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ. याची जाणीव तुला असली पाहिजे बघ पोरी. बघ 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यामध्ये चालून आला होता बघ. हे नीट ऐक पोरी. आणि आज ही ओळख कधीच विसरायची नाही बघ. लक्षात घे. हे मातानो, सांगा तुमच्या पोरीला कोण आहे ती. हे बघ, हे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. राजाराम महाराज आम्हाला सोडून निघून गेलेले होते. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरी. एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे. आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कोणी पण यावं. कोणी पण यावं. कोणी पण यावं. तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि तुला रस्त्यावरती सोडून द्यावं. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थोंकायला लावावं. म्हणून पोरी एका मिनिटामध्ये सांगतो बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ पोरी. हे पोरी, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे. तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटीत तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एक वाघीण आहेस. लक्षात घे. हे पोरी, तू एक वाघीण आहेस. हे पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली. हे बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. पोरा, अरे तुझं वय 18 काय झालं? तुझ्या हातामध्ये सिगारेट काय आलं? तुझ्या हातामध्ये मावा काय आला? मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत साजरे काय तू करायला लागलास? मद्याचा प्याला तुझ्या हातामध्ये आला. जन्म दिलेला तुला बाप कळेना. जन्म दिलेली तुला आई कळेना. पोरा, ज्याला बाप कळतो ना रे पोरा. ए पोरा, ज्याला बाप कळतो तो मृत्यूच्या दारामध्ये सुद्धा छड्डू ठोकतो. लक्षात घे पोरा. वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांना कैद झाली होती. वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांना कैद झाली होती. आणि 5 संभाजी राजांना विचारतो, ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य. 39 दिवस संभाजी राजांच्या 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा शरीरावरती आहे. टप टप रक्त जमिनीवरती कोसळत आहे. पण संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र हटलेलं नाही आहे. आणि 5 संभाजी राजांना म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य. त्यावेळेला औरंगजेबाच्या नजरेमध्ये नजर घालत माझा संभाजी राजा मृत्यूच्या दारात म्हणतो, माझ्या शरीराचे तुकडे केलेस तरी चालतील, पण हा शिवपुत्र माझ्या बापाचं स्वराज्य तुझ्या चरणावर ठेवणार नाही. कारण मला माझा बाप कळालाय. मला माझा धर्म कळालाय. मला माझं राष्ट्र कळालंय. मातानो, एक काटा पोराच्या पायात घुसला तर पोराचा पाय सुचतो आणि रात्रभर पोरगा हंबरडा फोडतं आणि त्या लेकराच्या उशाला बसून रात्र तू काढतीस. बघ, जिवंत तापलेल्या सळ्या जिवंत डोळ्याजवळ आल्या आणि औरंगजेब म्हणतो, अब झुक जा संभा,
झुक जा नाही तो तेरी ये जिंदा आंखें मैं निकाल दूंगा. त्यावेळेला सुद्धा माझ्या संभाजी राजांच्या चेहऱ्यावरचं तेज हटलं नाही. तापलेल्या साळ्या डोळ्याच्या आर पार गेल्या. सर्र आवाज आला. जिवंत डोळे माझ्या संभाजी राजाने काढून घेतले, पण तुमचं आमचं स्वराज्य शत्रूच्या चरणावर ठेवलं नाही, कारण माझ्या संभाजी राजांना त्यांचा बाप कळाला होता. पोरानं, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? अरे, ज्या बापानं जन्म दिला त्या बापाला मात्र तुम्ही मान खाली घालायला लावताय 21व्या शतकामध्ये. का रे पोरांनो, का? ए पोरा, हे बघ, आज घरी जायचं बघ, आज घरी जायचं आणि तू कोण आहेस याची ओळख तयार करून घ्यायची बघ. हे बघ, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही पोरा. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, नीट ऐकून घ्यायचा पोरीनं. आईला आई पण कधी येत, बापाला बाप पण कधी येत, आणि पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा माझा तुकोबराया का सांगतो. आम्हाला कधीच कळालं नाही. तुकोबरायांचा अभंग फक्त गातेमध्ये राहिला, आमच्या मुखावरती राहिला, तो आमच्या अंतरंगामध्ये कधीच पोहोचला नाही. ऐका, माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता बघ. पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं. आम्हाला या स्वराज्याला राजा मिळालेला होता, आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता. मस्तकी चिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ, ब्रह्मांडाचा नायक 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ झालेला होता. आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊची जाऊ बसलेली होती. समोरच्या सिंहासनावरती माझी आऊजी जाऊ बसलेली होती. आऊजी जाऊचा ऊर भरून आला. याच लेकराला मी जन्म दिला, 9 महिने 9 दिवस माझ्या उदरात ठेवलं, याला संस्कार दिले, आणि हे पोरगा स्वतःच्या कर्तृत्वावरती 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊजी जाऊचा ऊर भरून आला, डोळे भरून आले, मोत्यासारखे अश्रू डोळ्यामध्ये तरळू लागले. प्रत्येक अश्रू टप टप सिंहासनावरती कोसळू लागला. आऊजी जाऊ सिंहासनावरून उठल्या आणि राजांच्या दिशेने धावू लागल्या, आपल्या लेकराच्या दिशेने धावू लागल्या. आपल्या लेकराच्या दिशेने धावू लागल्या. आणि माझ्या राजानं बघितलं, आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. माझा राजा उठला, सिंहासनावरून उठला, सिंहासनावरून खाली आला, धावत 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 आऊसाहेबांच्या जवळ आला. आऊसाहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं. माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या चरणावरती पडत होतं, आणि माझ्या आऊसाहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं. आणि माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझा राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, आऊसाहेब, आपण काही न केलं. आऊसाहेब, आम्हाला हुकूम दिला असता आम्ही आलो असतो आमचं सिंहासन सोडून आपल्यापर्यंत. आऊसाहेब, आपण काही न केलं. त्यावेळेला भरलेल्या डोळ्याने माझी आऊसाहेब राजांना म्हणते, राज, एक मागणं आहे राज, मागू का राज, एक मागणं आहे राज, मागू का. माझ्या राजानं हंबरडा फोडला. आऊसाहेब, काय बोलताय आऊसाहेब, 9 महिने 9 दिवस आपण जर आम्हास उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते, तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब, आऊसाहेब, आपल्यामुळे आम्ही या सिंहासनावरती बसलोय. आऊसाहेब, फक्त हुकूम करा. आऊसाहेब, काय हवं आपल्याला, काय हवं. त्यावेळेला राजांच्या गालावरून हात फिरवत माझी आऊसाहेब राजांना म्हणते, राज, एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज, पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज, पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज, माझ्या राजानं हंबरडा फोडला. माझ्या राजानं हंबरडा फोडला. आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब, फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब,
जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा उगाच मंडपात येऊन बसायचा नाही, फक्त कथा आणि ज्ञानेश्वरीतले अभंग आणि तुकोबारायांची गाथा ऐकून जायची नाही. हे बदल झाला पाहिजे. पुरा आई बापानं जन्म दिला, त्या जन्माचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आलेली आहे. पुरा स्वतःच्या मेहनतीवरती एवढी मेहनत कर, एवढा मोठा हो. तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, लेकरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे रे लेकरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून पोरी आज एक काम करायचं बघ. हे बघ, घरी पळत जायचं. पोरा तुझं वय कितीही वर्षाचा असू दे बाग, तुझं वय 30 वर्ष, 35 वर्ष, 25 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई, आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य. आज पळत जायचं, आपल्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा. पहिला प्रश्न तो तुझ्या आईला विचारलास, आई तुला किती वेदना होत होत्या. हे पोरा, आता आईला एक दुसरा प्रश्न विचारायचा, आणि तिला का विचारायचा त्याचा अध्यात्म तुला सांगतो बघ, जे तुला कधीच कळालं नाही. हे बघ, लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली आहे. नालायकानो, नीट ऐकून घ्या मी काय म्हणतोय. तुला गाता जरा सोप्या भाषेत करून सांगतोय बघ, तुला माऊलीची ज्ञानेश्वरी जरा तुला समजेल अशा भाषेत करून सांगतोय बघ. हे बघ, लग्नानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली, आणि जसा पोरा तुझा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. पळत जायचं आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा, आई 25 वर्षापूर्वी आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माहेरचं घर ते नजरेमध्ये नव्याने साठवायला आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई. हे आई, माझं वय 1 वर्षाचं होतं आई, माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा तुझ्या माहेरी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. हे आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला आई तुम्हाला घेऊन जात होतीस माझ्या आजोळी. हे आई, पण आता 25 वर्ष उलटून गेली आई, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस आई. का ग आई, का? हे आई, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा माहेरी जात नाही का ग आई. हे पोरा, एवढा प्रश्न तुझ्या आईला विचार बघ, आईचा ऊर भरून येईल बघ, टच करून आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, आणि तुझ्या गळ्यात पडत ती माऊली तुला म्हणल, खराय पोरा खराय, हे लेकरा, हे पोरी खराय ग. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. जो भाऊ तासाला माझ्या बरोबर भांडण करत होता त्या भावाला भेटायला, माझं
माझं माहेरचं घर पुन्हा एकदा नजरेमध्ये साठवायला, त्या जुन्या वस्तूंना पुन्हा एकदा कवटाळायला. हे पोरी, हे 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. तुझं वय 1 वर्षाचं होतं. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत घेऊन जात होते बघ. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत घेऊन जात होते बघ. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं घर तुला दाखवण्यासाठी पोरा तुला सुद्धा घेऊन जात होती पोरा. हे पोरा, पण आता 25 वर्ष उलटून गेली आणि वर्षातून एकदा काय तर आता 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही ग पोरी. हे पोरी, 25 वर्षापूर्वी माहेरची आठवण जेव्हा येत होती तेव्हा एसटी मध्ये मी बसत होती. माहेरी येत होती. एसटीतून जशी मी उतरत होती, एसटीतून जशी मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. घराच्या दिशेने मी धावत होती बघ. कधी एकदाची आई समोर येते ना आईच्या गळ्यामध्ये मी पडते. कधी एकदाचा बाप समोर येतो आणि बापाच्या गळ्यामध्ये मी पडते. कधी एकदाचा तासाला भांडणारा तो भाऊ माझ्या समोर येतो. त्याच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते. त्याच्या हातामध्ये 100ची नोट कधी एकदाची मी देते. ए पोरी, एसटीतून मी खाली उतरत होती बघ. हे बघ, एसटीतून खाली मी उतरत होती बघ आणि हरणाच्या दिशेने पावलं उचलत होती बघ. हरणाच्या दिशेनं मी पावलं उचलत होती बघ. आणि मग माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बघ आणि घराच्या समोरचं ते अंगण अगोदर मला दिसायचं बघ. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बघ. घराच्या समोरचं ते अंगण अगोदर मला दिसायचं बघ. आणि हे पोरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. पोरी, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसायचं. अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण तसंच गेलं ग पोरी. हे पोरी, माझं बालपण तसंच गेलं ग पोरी. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी येत होते ना ग, तिने सांजला जेव्हा शाळेतून मी येत होते ना ग पोरी, अंगणात बापाचं चप्पल दिसलं, अंगणात बापाचं चप्पल दिसलं. त्या अंगणातूनच पळत पळत घरात शिरत होती बघ. अंगणातूनच पळत पळत घरात शिरत होती बघ. आबा आबा आबा, तुम्हाला उद्या शाळेत बोलवलंय. आबा आबा आबा, मला उद्या हे पाहिजे. आबा आबा, मला उद्या ते पाहिजे. आबा, माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला म्हणायचा, पोरी सकाळी शाळेला गेले, भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तर घे, उद्या येतो की ग मी शाळेला. तुला काय पाहिजे ते देतो की ग पोरी. मी काय मेलोय काय ग अजून. मी माझ्या आबाला मिठी मारायची. आबा स्वतःच्या हाताने एखादं बिस्कुट मला भरवायचा. होय पोरी, लग्न झालं, सासरी आले. हे पोरी, लग्न झालं, सासरी आले बघ. माहेरची आठवण आल्यानंतर एसटीत बसून मी माझ्या माहेरी यायची बघ. हे बघ, एसटीतून मी उतरायची बघ. घराच्या दिशेनं मी धावायची बघ. घराच्या दिशेनं मी धावायची बघ. हे बघ, घर माझ्या नजरेच्या टप्प्यात भरायचं. हरणासारखी मी पावलं उचलायची बघ. घर माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये भरायचं पोरी. हे पोरी, आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच मला कानात अगोदर विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तू चांगली तर आहेस ना ग. तेव्हा आबाच्या गळ्यात पडत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे. आबा आबा सगळं काही चांगलं आहे. आबा तुमची आठवण आली म्हणून आले. आबा आबा तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घे.
माझ्या हातातल्या पिशव्या घेत, माझ्या हातातल्या पिशव्या घेत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोर आले की गापली, पोर आले की गापली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती जाताच जेवणाच्या ताटावरची माझी आई, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. पळत 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 माझ्या जवळ यायची. भाकरीचा तुकडा पाण्यामध्ये बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, माझ्यावरून ओवाळायची. आणि तो तुकडा इकडं इकडं टाकून देत मला म्हणायची, पुरी हे पुरी जरा गाल पुढं कर की ग पुरी, गाल पुढं कर की. आणि मी गाल पुढं करताच, मी गाल पुढं करताच माझ्या गालावरून आपली आटी बोट फिरवायची आणि ती आटी बोट आपल्या कपाळावर कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, हे पोरी चल. पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, हे पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, पोरी घर तेच आहे, अंगण हे तेच आहे पोरी. पोरी घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. हे पोरी अंगणातून जरी मी हाक दिली, अंगणातून जरी मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी. हे पोरी जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही. माझ्या हातातल्या पिशव्या घेत मला आता विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस ग. अंगणातून माझ्या आईला आता माझा बाप हाक देत नाही. अगं ऐकलंस का ग, पोर आली की आपली. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो तांब्या आता मला दिसत नाही, भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही आणि आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही पुरी. पुरी आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाही पुरी, माझ्या गालावरून फिरत नाही पुरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, पोरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला जरा गरम पाण्यानं या हातानं आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. हे पोरी
आज लाखो रुपये आहेत बघ पोरी आपल्याकडे. अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते बघ पोरी. हे पोरी, अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते बघ पोरी. पण एखादा घास त्या बापाच्या फोटो जवळ जर धरला तर फोटो तुला आता आवाज नाही येणार. पोरी कशीस ग पोरी, पोरी कशीस. भिंतीवरची आई आता खाली येऊन माझ्या गालावरून हात नाही फिरवणार आणि आपली आटीपोट आपल्या कपाळावरती आता कडा नाही होणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. 10 मिनिटात व्याख्यान संपवतो, पण नालायकानो नीट ऐका. ढोंगी पापी आहोत आम्ही. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरा, या माऊलींच्या मंदिरात आणि तुकोबारायांच्या मंदिरात उभं राहून एक सत्य तुला सांगतो बघ पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पोरानं, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप आणि आई खाली येत नाही पोरा. आणि भिंतीवरचा बाप तुला कधीच मिठीत घेत नाही पोरा. मिठीत घेत नाही. हे पोरी, उद्या शिकून डॉक्टर होशील, इंजिनियर होशील, वकील होशील, लाखो आणि करोडो रुपये कमावशील. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतले, तर त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा, तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बाग. आणि म्हणून या अध्यात्माच्या मंडपात सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा. हे पोरा, अरे आम्ही ढोंगी निघालो, आम्ही पापी निघालो रे. हे पोरा, आम्ही महिना तिरुपतीला काय गेलो, केस मुंडन काय करून आलो, महालक्ष्मीला कोल्हापूरला काय गेलो, अरे 9 दिवस उपवास काय केलं, पायामध्ये चप्पल काय नाही घातलं, आम्ही एकादशी काय केली, आम्ही अंगारकी काय केली. आणि जन्म दिलेला आई आणि बापच आम्हाला कळाला नाही. अरे तुझ्या जीवनावरती, अरे ज्याला आई बाप कळाला नाही त्याला गाभाऱ्यातला देव कसा प्रसन्न होणार. अरे उगाच काहीतरी बोलत नाही. इथं तुकोबारायांचा दाखला आहे बाग. माझ्या तुकोबारायाने सांगितलंय, ए माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, त्याने न जावे तीर्थाशी. अरे कुठल्याही मंदिरात नाही गेला तर चालेल, पण पोरा घरामध्ये तुझा बाप आहे बाग. तो तुझा देव आहे बाग. घरामध्ये तुझी आई आहे बाग, ती तुझी देवी आहे बाग. अरे ढोंग्यानं पाप्यानं, अरे भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. अरे माझ्या तुकोबारायांचा दुसरा दाखला आहे बाग. माझे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, देवळातला देव मेला अंतरीचा जागवा रे. हे पोरा, भुके पोटी नाही अन्न रे. अरे बाप असतो तोपर्यंत बापाच्या मुखात एखादा घास घालायला तुला वेळ नसतो पोरा. हे पोरा, बापाच्या मुखामध्ये घास घालायला वेळ नसतो. आणि बाप जेव्हा निघून जातो त्यावेळेला 2-2 दिवस काय काढतोस, गावाला काय गोळा करतोस. अरे अन्नाची रास काय त्या फोटो समोर लावतोस, त्यावेळेला त्या बापाचा आत्मा सर्र करत असेल र. आणि त्याच्या डोळ्यामध्ये तिथं पाणी येत असेल. साला यातला एखादा कण मी जिवंत असताना माझ्या मुखात घातला असता तर धन्य झाला असतो. अरे ढोंग्यानं, घरातला जिवंतपणी बाप तुम्हाला कळेना. आणि तुम्ही नाटकी काय करता. अरे तीर्थवासी गेले ना, दाढी मिशी मोडून आले, पापा अंतरात आले नाही गेले, दाढी मिशीने काय केले. तिळात टोपी घालून माळा म्हणत आम्ही साधू. अरे ढोंग्यानं, अरे घरातला बाप तुला कळाला नाही, घरातली आई तुला कळाली नाही, अरे तुला देव काय कळणार. अरे इथं दाखलाय बघ पुन्हा, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा
झाला माझा हरे, मोठ नाडा विहीर दोरे, अवघे व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा. जो आपलं कर्माला आणि आपल्या आई बापाला न्याय देतो त्याला गाभारा सोडून देवाला येऊन तिथं दर्शन द्यावं लागतं. आमचा अध्यात्म सांगत बघ, पुंडलिक म्हणतो आई बापाची सेवा चालल्या बाबा, थांब जरा तिथं, आणि फेकतो हातातली वीट. बघ, त्याच पुंडलिकाला माझा रविदास सांगतो, मन चंगा तो कट तुम्ही गंगा. हे बाबा, मग इतर रुपये टाकल्या तुझ्या या कटोतीमध्ये गंगा येणार का? 1 रुपये काय टाकतो, गंगा हात काढून नाही आशीर्वाद देऊन काय जाती. मन चंगा तो कटोती में गंगा. आई बापाची लेकरांनो सेवा करा, कमी आयुष्यात कमी पडणार नाही. आज काम करायचं बघ पोरा, ट्रिपल दे आणि बास कमी कर रे. आई बापाची सेवा आहे बघ, आज एक काम करायचं बघ पोरा. पोरा, आई बापानं हे शरीर दिलंय ना आम्हाला, या शरीराला उंजळ दिले ना, नेहमी भीक मागितली बघ आम्ही आयुष्यात फक्त भीक मागितली. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आज एक काम करायचं बघ, आज एक काम करायचं बघ पोरा, आज एक काम करायचं बघ. या ओंजळीमध्ये फक्त 4-5 रुपयांचं खोबरेल तेल घ्यायचं, जास्त नाही पोरा. 4-5 रुपयांचं हे लय स्वस्त आहे अजून खोबरेल तेल. आणि इकडं बघ, तुला सांगतो बघ, हे बघ, तुझ्या ताटामध्ये रोज 3 वेळचं अन्न यावं. नीट ऐक रे नालायकानो, हरामखोरानो, ढोंगी आहे रे आम्ही, पापी आहे रे. 1 करोडचा बंगला, त्या बंगल्यासमोर 50 लाखाची गाडी, अंगावर 20 तोळं सोनं, आणि त्या घरातला आई बाप मात्र हंबरून रडतो. राजा सजी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. झोपडी आहे, पण त्या झोपडीतला आई बाप मात्र आनंदानं हसतो. ती झोपडी करोडो मोलाची ठरली, आणि तुझा करोडोचा बंगला माती मोलाचा ठरला. अरे हे काल ही सत्य होतं, आज ही सत्य, इथून पुढं सत्य आहे. ब्रह्मांडातल्या सगळ्या देवांचा आशीर्वाद एका बाजूला आणि आई बापाचा आशीर्वाद एका बाजूला, हे जाणलं गणपतीनं. म्हणून ब्रह्मांडाला फेरी मारली नाही, आई बापाला प्रदक्षिणा घातली नाही, बापाच्या चरणाजवळ बसला. त्या देवाला आई बाप कळाला, आणि आम्ही मात्र नालायक निघालो. इकडं बघ रा, तुझ्या ताटात रोज 3 वेळचं अन्न यावं म्हणून सकाळी 7ला तुझा बाप घर सोडतो, रात्रीच्या 10 वाजता घरात परत येतो. हे नालायक पोरीनो, नीट ऐका. संध्याकाळी घास मुटका खाऊन ट्रिबल शार्प कर, बास कमी कर, आवाज बाहेर गेला पाहिजे बघ जोरात. बाप कुठल्या तर कोपऱ्यामध्ये झोपलेला असतो, विसर नाही पाहिजे. बाप कुठल्या तर कोपऱ्यामध्ये झोपलेला असतो. या ओंजळीतलं खोबरेल तेल घ्यायचं, आणि तिथं जायचं बघ, आणि ते खोबरेल तेल फक्त बापाच्या टाळूवरती टाकायचं, आणि या टाळून फक्त बापाचं डोकं घासायला सुरुवात करायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल पोरा, आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आई बापाच्या चेहऱ्यावरती असेल. अरे बँकेत करोडो रुपये आहेत, आणि इकडं आई बापाच्या चेहऱ्यावर तेज आहे. काय सर्वश्रेष्ठ? तर तुझ्या आई बापाचा आनंद आणि तेज सर्वश्रेष्ठ पोरा. पोरा, आणि म्हणून तुला सांगतोय पोरा, हे बघ, परवा ग एका अनाथाश्रम मध्ये गेलो, वृद्धाश्रमामध्ये गेलो. 500 रुपयाची नोट काढून त्या आजीच्या हातात ठेवली. 75 वर्षाची आजी 500 रुपयाची नोट बघितली, हंबरडा फोडून रडायला लागली. 500 रुपयांची नोट बघितली ना हंबरडा फोडून रडायला लागली. पोरा, तुझी भाषणही तर आम्हाला टीव्हीवर दाखवतात, मी लय बघते. बघता बघता एवढी हसतीन, हसता हसता कधी रडवतोस कळत पण नाही. पोरा, लेकरा, कुणाच्या पोटी जन्म घेतलायस? इकडे ये. हे 500 रुपये मला तुझं नको. माझं एक काम करशील का? सगळी तरणी पोरं तुझ्या माग माग पळतात, आता तुला गाडीत बसवतात, तुला सगळीकडे घेऊन जातात, सगळी तरणी पोरं तुझं ऐकतात. माझं एक काम करशील का? माऊली, काय काम करायचंय का तुझं? सांग मला, करतो. त्यावेळेला ती म्हणते, बाळा, हे 500 रुपये तुझं घे, माझ्या पोराला कधी तर मला भेटायला इथं घेऊन येशील का?
जन्म दिलेल्या माझ्या पोराला कधी मला इथं भेटायला घेऊन येशील का? 1.5 वर्षापूर्वी इथं टाकून गेलंय. येतो म्हणून सांगून गेलं 2 दिवसात. 1.5 वर्ष झालं अजून आलं नाही बघ. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्या खिडकीतून त्या रस्त्याकडे बघत बसती बघ. आज येईल, उद्या येईल. पोरग काय माझं येत नाही. पायाखालची जमीन हल्ली माझ्या. माऊली म्हणते लहानपणी एखादा तास जरी मी त्याच्या नजरेच्या आड झाले तर हंबरडा फोडून रडत होत. माझी आई कुठे आहे? लहानपणी त्याला माझी गरज होती. आता कसं समजावून सांगू त्याला? म्हातारपणात मला तुझी गरज आहे लेकरा. ए लेकरा, ए पोरानो, 4 बुक कमी शिका, 2 मार्क्स कमी मिळवा. तात्विक भांडणं कितीही होऊ देत आई बापाशी, रोज वाद होऊ दे आई बापाशी, पण आई बापाला सोडून मात्र राहू नका पोरानो. आई बापाला सोडून मात्र राहू नका. सब मंगल है, सब आनंद है, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण नाही, अशी घडवली का आम्ही आमची पोरं? हे माऊली, अशी आमची पोरं आम्ही घडवली का? 10 मिनिटात व्याख्यान संपवायचं. जास्त वेळ घेत नाही मी तुमचा. मला पण लय पुढे लांब जायचं आहे बघ. ऐक, 10च मिनिटात व्याख्यान संपवायचं. ऐक जरा, आमची पोरं मग आम्ही अशी घडवली का? ही आमची कार्टी नाही. ही नालायक. एक तुझं वय किती? वय किती तुझा? वय किती तुझा? वय वय हे गाढवा किती वर्षाचा आहे तू? नीट बोल के. आवाज नाही का? नाही आवाज आहे. तू किती वर्षाचा आहे? 5 किती? तू तू इकडे रे. ए तू लय बोलतोयस, नीट बस. तू किती वर्षाचा आहेस? तू किती वर्षाचा आहेस? कोंबड्या तू गा. तू तू गा. ए तू किती वर्षाची आहेस? तू बघा. ए मातानो, नीट ऐकायचं. मी काय म्हणतोय एका मिनिटात ऐकायचं. लई शायनिंग मारायचं नाही काय? लई शायनिंग मारून माशी त्यानं उठवगं वारं लागणं ग. नीट आता ऐकायचं. नुसतं यांना वय विचारायला लागलोय मी. वय अजून यांचं कर्तृत्व विचारलंच नाही. वय विचारतोय तर माकडासारखं. एक तर आठवणच त्याला किती वय वय बघ. एक म्हणते ही पोरं घडवलाय माकडासारखी. ही काही मी आणली नाही टेम्पोत घालून, तुमचीच आहे ही असली. हे बघ, दाखला देऊन पटवून देतो बघ. संभाजीराजांचं वय 9 वर्षाचं होतं, फक्त 9 वर्षाचं. नीट ऐक गमावली. संभाजीराजांचं वय 9 वर्षाचं आहे, फक्त 9 वर्षाचं. औरंगजेबाच्या दरबारात कैद झाले बापाला. तो इतिहास एक वेगळा आहे, तो परत कधी तर सांगू आपण, केव्हा तुम्ही बघा. बापाला कैद झाले, बाप मृत्यूच्या दारात आहे, स्वतःच्या जीवाला धोका आहे. पोराचं वय फक्त 9 वर्षाचं आहे. म्हणजे ए मी विचारताना सांगण्याचं काय बोटात दाखवलंय? संभाजीराजांचं वय 9 वर्षाचं आहे. मृत्यूच्या दारात संभाजीराजा उभा आहे. औरंगजेब संभाजीराजास म्हणतो, कुस्तीच्या आखाड्यात बसलेले आहेत संभाजीराजे आणि औरंगजेब. काय? आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, विसल देतोय बघ, तुझ्या मानगुडीव बसणार आहे येऊन मी. आता इथं माईक ठेवला की तुझ्या मानगुडीव आहे मी. तुला सुट्टी नाही. बघ, संभाजीराजांना म्हणतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में. महाराष्ट्र के मिट्टी में कुश्ती खेलते हो, कसरत खेलते हो, तो यहाँ बहुत सारे पहलवान हैं, तो एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. 9 वर्षाचे संभाजीराजे अजिबात भीत नाहीत. तालमीतल्या आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेत नजर घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजीराजा म्हणतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार? आरब पट्या.
9 वर्षाचा पोरग, 9, आपली 9 वर्षाची, आपली किती जोर मारतोस? जोर जोर किती मारतोस? पूर किती मारतोस तू? किती? नाही नाही, मी जोर मारत नसतो. मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो. मी गेम खेळतो, गेम मोबाईल घेऊन. तू किती ग जोर मारते तू ग? नाही नाही काका, मी जोर नसती मारत. मी फेअर लवली लावते, लिपस्टिक लावते आणि मी ना मोबाईल वर बघते. थोबाड फोडायला पाहिजे कार्ट्यांचं. हे आयानो होय का? ही कार्टी आपली, ती नालायक कार्टी निघाली. दिसतात नाही लय नालायक. मोबाईल घेऊन संडासात. आणि आईला लय कौतुक, आमच्या गण्याला सगळं कळतो. मला जेवढं कळत नाही तेवढं सगळं त्याला मोबाईल मधलं कळतं. लय नालायक झालंय तुझं पोर. संडासात बसतं, मित्राला शुभ सकाळ पाठवतो. संडासात शुभ सकाळ, संडासात शुभ सकाळ. आवाज दे रे. संडासात शुभ सकाळ कसं काय? काही चंदन खाऊन झोपतोयस का नालायका? तुझा बाप 5 बादल्या पाणी ओततोय तर वाज जात नाही संडासात, आणि तुला शुभ सकाळ. आणि ज्याला शुभ सकाळ पाठवतोय ती कार्ट दुसऱ्या संडासात, त्याला मेसेज जातोय ट्विंग. वा वा, मित्राचा मेसेज आला. हे पण खाली पाठवतोय शुभ सकाळ, आणि त्याच्या खाली लिहितंय काय करतोयस? हे कशाला सांगतोय? भोंगळा बसलोय, 30 ग्रॅम झालंय, 70 ग्रॅम बाकी आहे. हे लिहितंय खाली नाश्ता चाललाय. ए अवलादी, करतय तीच खातयस काय रे? नाश्ता चाललाय. ही पिढी ही. पोराला विचारलं किती मार्क पडले तर 3रीला, काका मला 97% मार्क पडले. माकडासारखं ग. आणि कुत्र गल्लीतलं मागं लागलं, भो केलं तर पळत घरात घुसतोय. आणि आई त्याच्यावरती चावलं काय काय. त्याच्या बाला विचार, त्याच्या बाला जर कुत्र भुकत होतं तर दुसऱ्या दिवशी गल्लीत कुत्र दिसत नव्हतं. त्याचा बाजार पोत्यात घालून त्याला दुसऱ्या गावात सोडून मोकळं. आमची आई म्हणायची खंड्या दिसेना, खंड्या गेला जत्रेला, काल भुकला खंड्या आम्हाला. ही पोर, ही 9वीची पोरं कार्टी. शिक्षक सांगतात या पालक मिटिंगला या, पालक मिटिंगला या. जाता का ग पालक मिटिंगला? नाही जात. ही 9वीची कार्टी किती नालायक निघाली माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला काय माहिती नाही आयानं. तुला तुझं कार्ट नुसतं नवसाचं वाटतं. उगाच इथं नुसती कीर्तन ऐकून, प्रवचन ऐकून जाऊ नको बघ विठ्ठल विठ्ठल करत. घरातला विठ्ठल गाठला पाहिजे अगोदर, त्याला पहिला ठोक दे. हे नालायक पोरग 9वीचं कार्ट. पोरासने मित्रासने कॉलेजची बरी, माझी 12वी FY SY TY ची पोरं बरी, पण ही आता 8वी 9वी 10वीची नालायक कार्टी नको. 9वीची पोरं मित्रासने म्हणतात पोरीकडे बघा, ती माझा आयटम आहे, पलीकडचा तुझा, त्याच्या मागचा माझा. ही कार्टी. आणि ह्याला अंडरपॅन्ट बा घेऊन देतो या, आणि ह्यो प्रेम कराय उठला, आणि पोरगीला म्हणतोय तुझ्यासाठी चंद्र तोडीन. त्या नालायकाला अजून झाडावरचा पेरू काढायला येत नाही. हागऱ्याला हागाय बसला तर धुवायला येत नाही. एकदा हागाय बसलो तर कुत्र माग लागल्यावर न धुता पळालं घरात. आणि पोरगीला म्हणतोय मी वाघ आहे. वाघ कशाचा वाघ आहे हो? आणि या पोरी पण नालायक निघाला. या 9वी 10वीच्या या पोरी, यांच्या कानाखाली आवाज काढलं पाहिजे त्या पोरीच्या. होय का? हे नालायकीनो. मोबाईल बापानं दिला, आयानं तुमच्या डोळ्यात माती फेकून या पोरी नको तसं वागायला लागले. महाराष्ट्रात कोण प्रखडपणे हे बोलत नाही. कोण अंगावर घ्यायचा समाज म्हणून. मी भीत नाही बघ, मी भीत नाही. आपल्याला काही घेणं देणं नाही. तुला वाईट वाटलं, तुला चांगलं वाटलं, तुकोबारायांच्या विचाराने चालतोय बघ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे स्थान थोर. सांगूनच जाणार बघ. कारण जोपर्यंत सत्य समाजाला कळत नाही, काळजाला चटका लागत नाही, तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही. उगाच गोड गोड बोलायला आलो नाही. आपलं रेकॉर्ड आहे. एकदा एका गावात बोलवलं की परत आपल्याला बोलवत नाहीत. ह्याला बोलवा, ह्याला खायला घाला, ह्याला एसी ठेवा, ह्याच्या शिव्या खावा. आई या नालायक पोरी निघाल्या. आई बापाच्या तोंडामध्ये डोळ्यात धूळ फेकतात. लाईट गेली, चादर वरून आतनं मेसेज पाठवत बसतात. माझं सोनं ग, माझं पिल्लू ग, पिल्ल्या जेवलास का र? मला झोपच येत नाही र पिल्ल्या. पिल्लू हागराय तुझा हागर. तुझ्या पिल्ल्याला अजून बा अंडरपॅन्ट घेऊन देतोय, त्याला अंडरपॅन्ट घ्यायची अक्कल नाही. या पोरी
का ग आयानं पोरीना मोबाईल घेऊन दिला, बापावर भांडून पोरांना पोरीना मोबाईल घेऊन दिला. कधी पोरगीचा मोबाईल चेक करते का ग तू? तुझ्या पोरगीनं कोणाला फोन केला चेक करते का कधी? नाही, आमच्या पोरगीवर आमचा विश्वास आहे. आमची पोरगी फक्त मैत्रिणींनाच फोन करते. होय ग, मैत्रिणींनाच करती. एक राणीला केलाय, एक सविताला केलाय, एक कविताला केलाय, मैत्रिणींनाच करती. पण कधी तू तिकडं फोन करून राणीला बघितलंस का? फोन करून तिकडं राणीच आहे का राणा बसलाय? एवढ्या नालायक कार्ट्या आहेत या. पोरांचा फोन नंबर पोरींच्या नावाने फीड करतात या नालायक कार्ट्या. तुम्हाला हसू नका, तुम्ही हसू नका. धर्म धोक्यात आहे, राष्ट्र धोक्यात येईल, बाप धोक्यात आहे, आई धोक्यात आहे, कुटुंब धोक्यात आहे. कुठल्या पोराला फोन लावल्या घरात जर असल्या तर असं बोलतात पोरगीशी बोलल्यासारखं, होय ग जेवलीस का ग, उद्या येते का ग मी शाळेला? तिथं तो बाबा बसलेला असतोय नालायक हरामखोर त्यो. त्या पोरी नालायक. तुम्ही सावध व्हा, ते तिखट आहे पण हे सत्य आहे. या पोरीना आता बाप कळणं, या पोरीना राष्ट्र कळणं, या पोरीना धर्म कळणं. फक्त हसून नाही जायचं. पोरीनो 5 मिनिटात व्याख्यान संपवतो पण हात जोडून सांगतो बघ, या काळजाची आग आहे बघ. बापाला सांगता येत नाही ग. का बापाला सांगता येत नाही तुला सांगू का? तुमच्या हातात एक शस्त्र आलंय बघा. जरा आवाज चढवून बाप बोलला तर लगेच मी मरतेच गा येईन, मी आत्महत्याच करते ग. आणि जाता आणि तुम्ही आत्महत्या काय करता, तुम्ही मरता काय? करण्यात त्या पोरगीच्या पोराच्या शरीराला त्या बापानं अग्नी कशी द्यायची रे नालायकानो? म्हणून बाप गप्प बसतो आणि त्याचा फायदा तुम्ही घेतला नालायकानो. बापाला काय बोलता येत नाही बघ. म्हणून मी पोरी तुला सांगतो बघ, सगळं जग मुठीमध्ये घेतलंस बघ तू पोरी. बघ 7 समुद्र पलीकडे अमेरिकेत काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. हे पोरी सगळं जग मुठीत घेतलंच बघ तू. मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं बघ. इकडे बघ, तुझा एखादी मैत्रीण दुसऱ्या शहरात असेल तर लगेच व्हिडिओ कॉल करतेस बघ, मैत्रिणीशी बोलतेस. सगळं जग मुठीत घेतलं. पण काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता, तरी सुद्धा सकाळी उठून तिनं मला शाळेसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला ग. ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. माझा बाप रात्रभर झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतामध्ये कामाला गेला. हा बाप मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला. सगळं जग मुठीत घेतलं. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय तुम्हाला माहिती आहे? IPL मध्ये कुणी किती करोड रुपये घेतले आणि कुणी किती रना काढल्या हे तुम्हाला माहिती आहे. पण बाप, पोरे, तू जन्मल्यापासून तुझा बाप तुझ्यासाठी किती पाण्याला किती टाचा शिजवल्या, तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती राना काढल्या. हा बाप मात्र तुम्हाला काढला नाही पोरीनं. तुझा बाप उन्हामध्ये किती तापला, थंडीमध्ये किती कुडकुडला आणि पावसाळ्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी किती भिजला. तुझा बाप नागडा उघडा राहिला पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला. तुझा बाप उपाशी राहिला पण तुला 2 अन्नाचे घास कायम भरवले. हा बाप मात्र तुम्हाला कळला नाही. नालायक. हे पोरी, हात जोडून सांगतोय बघ, खऱ्या अर्थानं अध्यात्म तुला सांगतो. आवाज दे रे, बेसचा आवाज देऊ नको, टॉपचा आवाज दे. टॉप मला पाहिजे जोरात. टॉपचा आवाज वाढव, चढव. हॅलो, चढव आवाज. हे बघ पोरी, तुला सांगतो बघ, 10वीला आहेस, 12वीला आहेस पोरी, ऐक पोरी, नापास झालीस तरी चालेल. हे पोरी, खरं ते सांगतो, 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, 12वीला नापास झालीस तर चालेल. पळत जा, बापासमोर उभं राहा आणि बापाला सांग, पप्पा वर्ष गेलं माझं पप्पा. एका क्षणासाठी बापाला वाईट वाटेल पण दुसऱ्या क्षणाला, एका क्षणासाठी बापाला वाईट वाटेल पण दुसऱ्या क्षणाला तुझा बाप तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुला म्हणत, पोरी गेलं एखादं वर्ष तर जाऊ दे, परत अभ्यास कर, परत परीक्षेला बस, अजून एखादा गुंठा विकावा लागला तर चालेल पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसत नाही. बघ पोरी, नक्कीच तुझा बाप तुला असं म्हणत. म्हणून हात जोडून सांगतो, हे 2 मार्क्स 10वीला कमी पडले तर चालतील, 12वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. नाही डॉक्टर झालीस तरी चालेल, नाही इंजिनियर झालीस तरी चालेल, नाही वकील झालीस तरी चालेल. आणि शेवटच माझ्या गावच्या भाषेमध्ये तुला सांगतो बघ, शेवटच तुला माझ्या भाषेमध्ये सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल.
पण पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करायचं नाही ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी, आयुष्यात असं कुठलंच काम करायचं नाही. आणि त्याचा अध्यात्म सांगतो बघ, हरामखोर तुला बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे. या अध्यात्माच्या मंडपामध्ये तुला आज खरा अध्यात्म सांगून जातो. मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो, तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज जिवंतपणी तुझा बाप घरात मरत असतो. पोरी, रोज बाप मरत असतो. मरण येत नाही म्हणून शरीरानं जिवंत असतो, पण मनानं तुझा बाप रोज कणाकणानं मरत असतो. बापाच्या चितेला रोज तू अग्नी देत असतीस. आणि तुला खरं सांगतो बघ, जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे का? लय वाईट आहे. आणि म्हणून एक काम करायचं, आज पळत पळत आता घरी जायचं बघ. 5 ते 6 वाजले बघ, बाप अजून घरात आला नसेल. कारण तुझ्यासाठी ना तुझा बाप सकाळी घर सोडलंय बघ, शेतामध्ये गेलाय बघ. ऊन झाल्यानंतर घराकडे कधी जायचं परत यायचं म्हणून कुठल्या तर झाडाखाली पडतो बघ, पाटातलं पाणी पितो बघ. आईनं बांधून दिला असला तुकडा तर खातो, नाहीतर एखादं ऊसाचं कांडकं मोडतो. ऊसाचं कांडकं खातो, नाहीतर एखादं शेतातलं कणीस मोडतो. कणीस खातो बघ, कारण त्याला काळजी आहे आता तुझ्या लग्नाची, त्याला काळजी आहे आता तुझ्या शिक्षणाची. मागच्या वर्षी शेतातून काहीच आलं नाही बघ, अवकाळी पाऊस आला, सगळं काही निघून गेलं बघ. कर्ज झालंय बघ, रात्रभर झोपत नाही बघ तो बाप. संध्याकाळी 7 वाजता परत येईल बघ. हे बघ, आणि आता मात्र तो आईकडे जायचं नाही. आईला 2 प्रश्न केलेस ना ग, आईला 2 प्रश्न केलेस ना. आता एक काम करायचं बघ पोरी, ए पोरी, आज घरी जायचं आणि बापाची वाट बघत बसायचं बघ. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल, ज्या क्षणाला बाप समोर येईल, कशाचीही काळजी न करता, कशाचाही विचार न करता पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरी, आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, तुझ्या बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, ए पोरी काय झालं ग, शाळेमध्ये कोण काय बोललं का, आई काय बोलली का, आजी काय बोलली का, मैत्रिणी काय बोलल्या का, तुला काय हवं का, हे पोरी का लागलीस रडायला, हे का मिठी मारलीस मला. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा. पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते ना, पप्पा पप्पा जेव्हा मी 2 वर्षाची होते ना, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, रोज तुम्हाला मिठी मारत होती. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा, तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई जर रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती पप्पा, पप्पा आई जर रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती पप्पा. आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मिठी मारत होती. आणि पप्पा आईची तक्रार, पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा. पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, अंगा खांद्यावरती खेळवत होता पप्पा, पप्पा. आणि माझी समजूत काढण्यासाठी अंगणातच माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा. तुमच्या अंगावर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. पप्पा मी आता कॉलेजला जाते पप्पा, मी आता शाळेला जाते, मी आता मोठी झाली, तुम्ही मला आता बंधनात ठेवता पप्पा. इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, हे करू नको, ते करू नको. आता मला तुम्ही आवडत नाही पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईकडे मागते, पण तुमचा तिरस्कार करत होती पप्पा. पण आज गेले होते पप्पा व्याख्यान ऐकायला. व्याख्यान कसलं पप्पा, परिवर्तन होतं पप्पा. त्या माणसाला ऐकून आले आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. पप्पा हे पोरीनो, आज पळत जायचं, आपल्या बापाला मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा, बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय.
बघ, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा आणि पोरी 7-8 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ एखाद्या कोपऱ्यामध्ये. तिथं जा आणि त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय र? तुझ्या बापाचं नाव काय र? ते पोरगा हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरगा हंबरडा फोडत म्हणत, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापानं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. नका विचारू मला माझ्या आईचं नाव, का माझ्या जखमेवरती मीठ चोळता. पोरी, बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय. पोरी, ज्याचा बाप त्याला लहानपणीच सोडून निघून गेलाय. सणासुदी दिवशी, पोरी, सणासुदी दिवशी जेव्हा तुमचा बाप तुमचा हात धरून तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो, कारण तुमच्या पाठीमाग सारा तुमचा बाप उभा असतो. पोरीनो, पोरीनो, ज्या कपड्याला हात घालाल, पोरी, ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरीनो, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तर बाप लांबून म्हणतो, दीदी, हे दादा, आवडलाय काय शर्ट, उचल, पैशाचं मी बघतो. पोरी, आणि सणासुदीला जेव्हा ती नवीन कपडे घालून तू सगळ्या अंगणामध्ये मिरवत असतीस ना ग पोरी, पोरी, सगळ्या अंगणामध्ये मिरवत असतीस ना ग पोरी, तेव्हा बिना बापाचं पोरग, बिना बापाचं पोरग कुठल्या तर बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्याला वाटतं, सारा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची कपडे बघत, पळत 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 घराकडे जात आणि आपल्या आईच्या गळ्यात पडून हंबरडा फोडत म्हणत, आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय, मला काय, मला ग, मला. त्यावेळेला ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा, 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तू नाही एखादा शर्ट. हे माऊलीला, आईला माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही, आणि पोरालाही माहित असतं 2 दिवसानं आपली आई आपल्याला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. पोरग आहे, पोरग बापाच्या आठवणीत रडतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडते. हळूच पोरग आपल्या आईला म्हणतं, आय, माझा आबा मला लवकर सोडून काग गेला, आय, काग गेलं, काग गेलं. आणि याचं उत्तर मात्र त्या माऊलीकडे नसतं. उरतात फक्त दोघांच्या डोळ्यातले अश्रू आणि आसमंतात विलीन होणारे दोघांचे हंबरडे. हे पोरीनो, हे पोरानो, इथं बाप बसलाय ना हा, इथं बाप बसलाय ना हा, या बापाला बघायचं नाही बघ, हे त्याचं फसवरूप आहे. बापाला जर खरं बघायचं असेल ना पोरानो, रात्रीच्या 2 वाजता उठायचं, रात्रीच्या 2 वाजता उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं आणि रात्रीच्या 2 वाजता त्या झोपलेल्या बापाला बघायचं. त्याच्या अंगावरचं बनेन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ऐक बघ, शेवटची फक्त 5 मिनिटं, शेवटची फक्त 5 मिनिटं पोरी. बघ, 1-2 वर्ष नाही बघ, 1-2 वर्ष नाही बघ,
20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. नीट ऐका गे नालायकीनं, हरामखोर, नीट ऐकायचं. हा, आणि जीव गेला तरी इथंच बसायचं, उठायचं नाही. बघ ऐक, तुझा बाप आयुष्यभर झिजलाय ना तुझ्यासाठी, तुला 1 तास बसू असं वाटत नाही ना? नालायक. हे बघ, 20 वर्ष तुझ्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. बघ, ज्या वेळेला पोरी तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, बघ, ज्या वेळेला तुझं लग्न ठरतं पोरी, त्यावेळेला सगळ्या घरात आनंद असतो. बघ, सगळ्या घरात आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं घराणं मिळालं, चांगली माणसं मिळाली, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत असतो पोरीनं. कारण बापाला कळतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं पाखरू काही दिवसात मला कायमच सोडून फुर्र करून उडून जाणार आहे, फुर्र करून उडून जाणार आहे, फुर्र करून उडून जाणार आहे. हे बघ, हे पोरी, आईला म्हणतो, आईच्या डोळ्यात पाणी आलं तर आईला म्हणतो रडायचं नाही का? रोज रोज आता पोरगीचं तोंड बघायला आपल्याला मिळणार नाही, रडायचं नाही. आणि बापाला जर रडायला आलं ना पोरी, तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो. त्या आंघोळीच्या पाण्यात ग हंबरडा फोडून तुझा बाप रडतो पोरी. हे पोरी, तुझी आई म्हणते अहो काय झालं, डोळं का लाल? साबण गेला ग डोळ्यात. ए पोरी, साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी रडला पोरी. हे बघ, लग्नपत्रिका छापून येते बघ, आणि सगळ्यात पुढे तुझा बाप असतो लग्नपत्रिका द्यायला. सगळ्या वेदना आतमध्ये दाबून ठेवतो आणि लग्नपत्रिका द्यायला सगळ्यात पुढे तुझा बाप असतो. यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं, सगळ्यांनी यायचं, सकुटुंब सपरिवार यायचं. हे बघ, हसत अशी लग्नपत्रिका देतो बघ, हसत अशी लग्नपत्रिका देतो. आणि जसा पाठमोरा होतो ना ग पोरी, हंबरडा फोडत घराकडे येतो ग. हंबरडा फोडत घराकडे येतो. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते. लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून सांगत असते, या तारखेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार. 12.5चं तांदूळ असतं पोरी. हे पोरी, 12.5चं तांदूळ असतं बघ. वाजंत्री वाजवत असतात, नटून थटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बाहुल्यावरती तू उभी असतेस बघ. मंगलाष्टका संपलेले असतात बघ, वाजंत्री वाजवत असतात, आनंदाला उधाण आलेलं असतं बघ. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येत असतो बघ. भेटवस्तू देत असतो, तू सुद्धा भेटवस्तू घेत असतेस, प्रत्येकाचे आशीर्वाद घेत असतेस आणि नवऱ्याला सगळ्यांच्या ओळखी करून देत असतेस बघ. सगळीकडे आनंद चाललेला असतो. आणि त्या लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि सगळ्या वेदना ग आतमध्ये दाबून बाप मात्र तिथं फिरत असतो हसत, जेव्हा रे जेव्हा माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेव्हा माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेव्हा रे जेव्हा. कोणी उपाशी जाऊ नका. जेवणवाल्या, कितीही एक्स्ट्रा ताट होऊ द्यात बा, कितीही एक्स्ट्रा ताट होऊ द्यात, घेऊ नको. नाही, उपाशी कोणी जाता कामा नये. पोरानं 2-2 लाडू घरला घेऊन जावा रे जावा. आपल्या दीदीचं लग्न आहे, ताटात काही शिल्लक ठेवू नका. पोरी, बघता 3 वाजतात पोरी, सगळा लग्न मंडप मोकळा होतो. आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जेव्हा लग्नाच्या बाहुल्यावरून तू खाली येतेस, त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी. पहिला हंबरडा तुझी आई फोडते, तुझ्या गळ्यात पडत म्हणते पोरी, 20 वर्ष बापानाने मी तुला वाढवलं की गळण आता पारख्यासारखं इथं उभं राहायचं, आमच्या समोरून निघून चाललीस की पोरी, समोरून निघून चाललीस. आज घरी कसं जाऊ पोरी? पोरी, घराच्या भिंती खायला उठतील की ग मला? पोरी, घराच्या भिंती खायला उठतील की ग? माझ्या माग मम्मी 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 करत लागणार लेकरू, माझ्या माग मम्मी 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 करत धावणार लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग? पोरी, आज कोणाला सांगू तुझा बाप सकाळी भांडण करून गेलाय माझ्या बरोबर, आणि भांडण करून गेला की बाहेर काही खात नाही बघ, काही पित नाही बघ. त्याला बोलव बघ, त्याला काहीतर खायला घालू दे बघ, त्याला बोलव बघ, त्याला काहीतर खायला घालू दे. कोणाला ग, कोणाला सांगू? तुझ्या भावाचा अभ्यास घे, मला जरा स्वयंपाकात मदत कर. आई तुझ्या गळ्यात पडून रडत असते, तू आईच्या गळ्यात पडून रडत असते. तर इतक्यात तुझा 10वीचा भाऊ तुला विचारतो, दीदी परत कधी येणार ग?
आता परत कधी येणार आमच्याकडं? त्यावेळेला याचं उत्तर तुझ्याकडे नसतं ग. भावाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडतीस आणि भावाला म्हणतेस, बाबा तांदूळ पडेपर्यंत मला आई बापाची किंमत कळाली नाही. मंडप सोडताना मला आई आणि बाप कळाला. तू आई बापाला त्रास देऊ नको, मी लई त्रास दिला. तुझी आई रडते, तुझी मावशी रडते, तुझी आजी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडतात आणि पोरी त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो बघ, सगळ्याला ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला चला, कोणी रडायचं नाही. पोरी तुझा हात धरतो, तुझा हात धरतो बघ, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते पोरी, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, जा, चल जा 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 जा. पोरी तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. चूक पोरी, चूक. शेवटचा 1 मिनिट फक्त दे. चूक. तुला सांगतो, तुझा बाप रडला पोरी, तुझा बाप रडला पोरी, पण तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो, कधी रडला तेवढं सांगतो पोरी. हे बघ, जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते ना पोरी, लग्न मंडपात बाप परत येतो. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे? आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. ए जेवणवाल्या, किती जादा पैसे झाल्यात? जेवण लय छान बनवलं होतंस. काही लोक बोट चाटत चिवली बाबा. हे घे तुझं पैसे, घे. पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप फिरत असतो बघ, पैशाचा पुडका घेऊन. सगळं सगळं उधळतो बघ, सगळं उधळतो. ए बाबा बस्तवाल्या, किती सुंदर दिसत होतं माझं लेकरू तुझे कपडे घालून. हे घे बाबा तुझं पैसं. ए वाजंत्रीवाल्या, हे तुझं पैसं 1000 जादा बाबा, तुला लय भारी वाजवत होतास रे, लय भारी वाजवत होता. पुरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. आणि संध्याकाळी 9 वाजता, संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीवोली करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला. तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी जुनी ओढणी काढतो, त्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो. तुझी जुनी ओढणी काढतो, त्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि त्या ओढणीचं मुख घेत रात्रभर अंतरुणात जो हंबरडा फोडतो लहान लेकरासारखा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. मग आता तुकोबारायांच्या समोर आणि माझ्या माऊलींच्या समोर त्यांच्या गाथेची आणि ज्ञानेश्वरीची शपथ घेऊन मी तुला विचारतोय, अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का पोरी? ए पोरी बाप, ए नालायकानं, ए प्रत्येक गावातला शहरातला एक तरी बाप रोज पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथं उभा असतो ना ग, तिथली सगळी जमीन अशी अश्रूनं भिजवलेली असते आणि हंबरडा फोडून पोलिसात
लोकांना सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. साहेब 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच आली नाही साहेब. साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा. तुझा बाप हांबरडा फोडून रडत असतो बाळ, हे तुझा बाप हांबरडा फोडून रडत असतो. हे पोरी, हे 2 दिवसात माझी आई, तिची आई मरण हो, अण्णाचा कण पाण्याचा घोट पोटात नाही ठेव तिच्या. हो साहेब माझी पोरगी गेली, सगळ्या मैत्रिणींच्याकडे चौकशी केली, कुठंच नाही. सगळ्या पाहुण्या पायांचा फोन येत आहेत, काय करू साहेब. गावातून मान खाली घालून फिरतोय, जो तो बोट दाखवतो, याची पोरगी 2 दिवस घरलाच आली नाही. कुठे गेली साहेब, शोधून काढा. हे नालायक हरामखोर पोरीनो, हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर 2 महिन्यासाठी 2 वर्षासाठी कुठला तर नालायक कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, हरामखोर. हे तुला प्रेमाच्या जाळ्यात फसवतो, तुला एखादं कॅटबरीज चॉकलेट काय देतो, तुला गाडीवरून फिरवतो, नालायक हरामखोर. शाळेला कॉलेजला जातो म्हणून जातेस, त्या नालायका बरोबर गाडीवरून फिरतेस. एखादा ड्रेस काय देतो, मोबाईलवर बॅलन्स काय मारतो, आणि त्या हरामखोर नालायक कुत्र्यासाठी 20 वर्षाच्या बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर पक्ष करून तुकून जाताना तुला लाज वाटत नाही का ग, हरामखोर नीच. नालायक, जाताना तुला तुझ्यासाठी आयुष्यभर नागडा राहिलेला बाप दिसला नाही का ग, उघडा राहिलेला बाप दिसला नाही. बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाते नालायक हरामखोर. त्या बापानं आता जागायचं का सांगा, नालायक. आणि 15 दिवसानंतर पोलीस स्टेशनला हजर राहते. हे बाप फोन जातो पोलिसांचा, या तुमची पोरगी सापडली, या. आई म्हणते जावं तिला घेऊन या, सगळं काय माफ करा. बापाला लाचार तू केलंस, बापाच्या तोंडावर तू थुंकलीस, बापाला कुत्र्यासारखी वागणूक तू दिलीस, आणि पोलीस स्टेशनला येऊन तुझा बाप तुझीच माफी मागत असतो. दीदी चलकी घरला, माफ करा आम्हाला. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. नाही, या हरामखोर, 1 वर्षाची होतीस तेव्हा तुझी शी सुद्धा बापानं काढली, तुझी शू सुद्धा बापानं काढली, आणि त्या बापाला म्हणतीस मी ओळखत नाही. नाही, आणि बापावरच केस करून निघून जातीस. नाही बघ, 2 मिनिटात संपवतो बघ व्याख्यान. पण ऐक बघ, जायचं आहे तर सगळा हिशेब क्लिअर करून जा पोरी, जायचं आहे तर सगळा हिशेब क्लिअर करून जा. अर्धवट सापाचं डोकं ठेचल्यावर साप कसा तडपडतो तसं तू गेल्यानंतर तुझा बाप आणि तुझी आई घरात तडपडत असते. मरण येत नाही म्हणून दोघं जिवंत असतात बघ, रोज टाचा घासून मरणाची वाट बघत असतात. पुण्यातल्या एका बापानं पोरगी गेली म्हणून रात्री फास लावून घेतला, आणि जसं आईनं बघितलं त्याच्या शेजारी आईनं फास लावून घेतला. नालायक, आता कर संसार, दोघांचं लटकतेनं ती हे प्रेत बघत. हे नालायकानं हरामखोर, हे बघ जायचं आहे तर हिसाब क्लिअर कर बघ. तुला माऊलींची शपथ आहे बघ, तुला धर्माची शपथ आहे बघ. हे बघ, लक्षात ठेव, 20 वर्ष बापानं तर हाताच्या फोडासारखं जपलंय ना, तुला अन्न घातलंय ना. पळून जाण्याच्या अगोदर बापाला फक्त सांग, बाप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे. बाप आनंदानं उड्या मारत, जा पोरी जा, अन्नाचं ताट तयार करून घेऊन ये, जा. जा स्वयंपाक घरामध्ये, बापाचा अन्नाचं ताट तयार कर, पण चोरून त्यात विष घाल पोरी, विष घाल. विष घाल, कारण तुला त्या हरामखोराबरोबर जायचं आहे ना. आता विषानं भरलेलं ताट घेऊन ये, बापाला चार. तुझ्या डोळ्यात देखत तुझा बाप मारू दे, समाज त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ पोरी, आणि मग निघून जा पोरी, मग निघून जा. कारण तू गेल्यानंतर तुझा बाप तुझी आई जगू शकणार नाही पोरी, जगू शकणार नाही. पोरीनो, हात जोडून सांगतोय, तुम्हाला तुमचा धर्म कळू दे, तुम्हाला तुमचं राष्ट्र कळू दे. हे बघ, जीव गेला तरी बेहतर पोरी, आई बापाच्या तोंडावर थुंकून कुठंच निघून जायचं नाही पोरी, कुठंच निघून जायचं नाही. पोरा, जीव गेला तरी चालेल, साला बापाची मान नाही सुटली पाहिजे बघ. दुसऱ्याच्या पोरीचा हात धरून निघून घेऊन तिला निघून जायचं. शंडाईस काय रे, नामर्दाईस काय पोरा. बघ, हे राष्ट्र आहे, हे धर्म आहे. कळाला असेल बाप तर हजारो तुमच्या मित्रमैत्रिणींना बाप समजावून सांगा, आणि 2025 संपेपर्यंत या राष्ट्रातली एकही पोर आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून कुठं निघून जाणार नाही. ही शपथ घ्या. ही छत्रपतीची चळवळ आहे, ही चळवळ मोठी झाली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे, राष्ट्र टिकला पाहिजे, बाप कळाला पाहिजे, आई कळाली पाहिजे पोरांनो.
रोज बापाला बघतेस बघ, माझ्या डोळ्यातनं तुला तुझा बाप एकदा दाखवतो आणि घरला जा, मग निघून बघ. तुझं माझं काही घेणं देणं नाही. बाप लागले असेल मनाला आग तर जरा आज नीट व्हा. इथं काही बाप आहेत का? 1-2-4 बाप आलेत का आपल्या लेकी बरोबर कार्यक्रम बघायला? जरा हात वर करा. अगदी लगेच हात वरती करा. समोर बसलेले कोण बाप आहेत जरा हात वरती करायचा आहे. लगेच हात वरती करा. आपल्या लेकी बरोबर इथं आपली लेक पण आहे. आलेले बाप काय आहेत का? 2-3-4 1-2-3-4 मंडपात कोण बाप आहेत का? हात वरती करायचा आहे. हात वरती करा. मोठ्या मनानं हात वरती करा. बाप कोण आहेत हात वरती करा. जरा 2च मिनिटासाठी हात वरती. जरा जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा. जरा जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा. जरा लवकर जागेवर उभं राहा. ए पोरीनो, ज्या बापाविषयी मी मगापासून बोलायला लागलोय हा बाप आहे बघ. जरा उभं राहा. 2-3 बाप आहेत. अजून 2-3 बाप उभे राहा. लवकर लवकर उभे राहा. येस उभे राहा. जरा इकडे या. समोर या. लवकर इकडे या. दादा ये लवकर. लवकर ये. चल. अजून 2 कोण बाप आहेत? या जरा लवकर. मी बोलवतोय. या लवकर या. या लवकर या. लवकर या. लवकर या. येस या. अजून या. 1-2-3 या लवकर. सर जरा इथं उभं राहा. इथं उभं राहा. वरती या. पोरीनो, मगापासून जीव तोडून जाऊ. बाप 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 मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो हा बाप आहे पोरीनो. 2 बाप माझ्या समोर आलेले आहेत. अजून कोण आहे? चला 2 बाप तर 2 बाप. जरा पोरीनो, माझ्या नजरेतून तुम्हाला हे 2 बाप मी दाखवतो. रोज घरामध्ये तुम्ही तुमचे बाप बघता. आज जरा माझ्या नजरेतून बघायचे कोणाचे पप्पा आहेत ते, आणि हे पप्पा कोणाचे आहेत? जरा ये माऊली इकडे. अजून कोण बाप आहे? ये इकडे. इथे लहान लेकर इकडे इथे या. कोणाचे पप्पा आहेत? हे आता उभा राहिलेले कोणाचे पप्पा आहेत? जरा इकडे या. इथं येत आहे. हे सगळे उभे राहिलेले पप्पा कोणाचे आहे? जरा आता हात वर करा. 1-2-3-4 इथं या. कोणाचे पप्पा आहेत? समोर उभे राहिलेले पप्पा कोणाचे आहेत? ये इकडं. ये इकडं. अजून कोणाचे आहेत? ये इथं. अजून कोणाचे आहेत? चला इथं ये. इथं ये. इथं. हाच धर्म आहे. हेच राष्ट्र आहे. कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, समाजामध्ये आई आणि बाप पेरणं हे आपलं कर्तव्य आहे. पोरीनो इकडे बघा माझ्याकडे. 4 लेके आहेत. 4 बाप समोर उभे आहेत. 5 बाप समोर उभे आहेत. अजून एक कोण आहे? लेक. अजून एक लेक कोण आहे? लहान आहे. छोटे. ठीक आहे. पोरीनो सगळ्यांनी ऐका. घरी जाऊन तेच करायचं आहे. जरा नीट ऐका मी काय म्हणतोय. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई नसती तर आपण नसतोच मुळात. पण आईच्या वटवृक्षाखाली एक रोपटं वाढतंय ज्या रोपट्याचं नाव बाप आहे. आणि आई व्यक्त होती. आई रडती. आपल्याला आयुष्यात असं वाटतं आपली आईच आपल्यासाठी रडती. पण पोरीनो, आईच्या खांद्याला खांदा लावून, आईपेक्षा 1 पाऊल पुढे टाकून, आईपेक्षा जास्त हंबरडा फोडून आपल्यासाठी कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरीनो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुमच्या समोर उभा आहे. पोरीनो पळत जायचं ना आपल्या बापाला एकदा कडकडून मिठी मारायची. जा पोरी. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला एकदा कडकडून मिठी मारायची. पोरीनो घराघरामध्ये हा बाप आहे. पोरीनो तुमच्यासाठी नागडा राहणारा, तुमच्यासाठी उघडा राहणारा, आयुष्यभर तुमच्यासाठी जगणारा हा तुमचा बाप आहे. या बापाची मान कधीच खाली सुकू देऊ नका. या बापाला कधीच मान खाली घालायला लावू नका. तुम्हाला तुमचा धर्म कळू दे. तुम्हाला तुमचं राष्ट्र कळू दे. झाल्या असतील चुका सगळ्या बाप माफ करतो आणि पाठीवरती हात ठेवून पोरी तू जग, मी तुझ्या पाठीशी आहे असा म्हणणारा एक महादेव आहे. ज्या महादेवाचं नाव बाप आहे. पोरीनो ज्या महादेवाचं नाव बाप आहे. या बापाला कधी आयुष्यामध्ये मान खाली घालायला लावू नका. या बापाला कधी पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करू नका. या बापाला गावातून तुम्ही अशी मान झुकवून कधी असं फिरू नका. तुझी मान उंच व्हावी म्हणून या बापानं टाचा झिजवलेल्या आहेत. त्या बापाला मात्र अशी कुत्र्यासारखी लाचार कधीच करू नको. बस माऊलींच्या आशीर्वादानं, तुकोबरायांच्या आशीर्वादानं एवढंच इथं सांगतो. गाथेचा ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घेऊन मुखातून काही चुकी
चुकीचे शब्द गेले असतील तर माफी मागतो आणि हा वसंत इथं थांबतो. माऊलीनं मला जर काय द्यायचं असेल तर फक्त एकच आशीर्वाद द्या. सांगा माऊलींना, आमच्या महाराष्ट्राचं एक पोर अखंड विश्वभर बाप शांतीने धर्म पेरण्याचा प्रयत्न करताय. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच तीक्ष्ण निरोगी राहणार आहे. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव असाच निरोगी राहणार आहे. एवढा आशीर्वाद तुम्ही माझ्या झोळीमध्ये टाका. आणि एका आईचा, एका बहिणीचा, एका लेकीचा आशीर्वाद नक्की लागतो, म्हणून माझ्या झोळीमध्ये हा आशीर्वाद टाका. एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.